नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मी आज टिफिनसाठी घेवड्याची सुकी भाजी दाखवणार आहे। तर बनवायला एकदम साधी सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि जर तुम्ही आधीगरच जर त्याची तयारी करून ठेवली तर डब्यासाठी एकदम छान झटपट होणारी रेसिपी आहे। तर त्यासाठी मी इथे घेवड्याची शेंग घेतलेली आहे। एकदम छान कवळ्या ताज्या घेवड्याच्या शेंगा भेटलेल्या आहेत। त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। शिरा काढून आपण ही सर्व भाजी बारीक अशी खोडून घेणार आहोत। तर आता इथे सर्व भाजी मी खोडून घेतलेली आहे आणि ही भाजी आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। याच्यावरती औषधांची फवारणी केलेली असते, त्यामुळे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी कढई गरम करत ठेवली होती, चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे। फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, त्यानंतर आपण धुवून घेतलेली भाजी जी घेवडा भाजी आहे ती टाकून घ्यायची आणि तेलामध्ये चांगली परतवायची, म्हणजे चव छान लागते। थोडंसं लालसर कलर येईपर्यंत स्लो गॅसवरतीच आपल्याला ही भाजी तेलावरती चांगली परतवून घ्यायची। एक 2 मिनिटांसाठी परतवून झालेली आहे। तर आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट मसाला टाकणार आहे। हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। सुकी भाजी आहे त्यामुळे मी 1च चमचा वापरलेला आहे। चांगला तेलामध्ये मसाला भाजून घ्यायचा, म्हणजे चव छान लागते। आता त्याच्यामध्ये आपण सुकी भाजी करणार असल्यामुळे अर्धा ते 1च वाटी पाणी घालून घेणार आहोत। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती हे चांगलं शिजवू द्यायचं आहे। आता इथे मी झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी चांगलं शिजवून घेणार आहे। 5 मिनिटं झालेली आहेत, तर थोडं उघडून पाहूया। तिथं बघा छान वाफ निघालेली आहे। आपली भाजी थोडीशी कच्ची आहे आणि पाणी पण उरलेलं आहे। एक अजून 2 मिनिटांसाठी मी चांगली भाजी शिजवून घेणार आहे। तर आता इथे पुन्हा झाकण उघडून पाहूया। आता बघा पाणी आटलेलं आहे आणि भाजी पण आपली शिजलेली आहे। तर आता या वेळेस आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। भाजीमध्ये राहिलेलं पाणीसुद्धा आपण आटवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे। गावाकडे ही अशा पद्धतीनेच बनवली जाते आणि भाकरीसोबत खूप छान लागते खायला। ही भाजी तुम्ही टिफिनला नेऊ शकता, खूप छान भाजी आहे। आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर ही आमच्या पद्धतीने बनवली आहे। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।